शरीराचं सॉफ्टवेअर अपडेट किंवा रिसेट बटन आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आणि अनेक वर्षांपूर्वी म्हणजे हजारो वर्षांपूर्वी हे सांगून ठेवलंय. पंचकर्म हे आपल्या शरीराचं अपडेट किंवा रिसेट बटन आहे. डिटॉक्स ड्रिंक्स, ग्रीन ज्यूसेस, डिटॉक्स वॉटर, फास्टिंग यापेक्षाही खूप जास्त इफेक्टिव्ह. चला तर मग रिस्टार्ट करूया तुमच्या शरीराला. जे थोडं स्लो डाऊन झालंय, थकवा जाणवतोय, शरीरात जडपणा जाणवतोय, झोप नीट लागत नाहीये, स्किन डल ड्राय झाली आहे, केसांच्या तक्रारी आहेत, पचनाच्या काही तक्रारी आहेत, बॉडी एक्स, मूड स्विंग्स आणि अशा बऱ्याच गोष्टी. या सगळ्याला रिसेट करूयात पंचकर्माने. यालाच शरीर शुद्धी क्रिया असं म्हणतात. चरकाचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे, शुद्धे शरीरम इंद्रियम च प्रहृष्टम बलवत्तरम च. म्हणजेच शरीर शुद्ध झालं की इंद्रिय ताजीतवानी होतात आणि त्यांचं बल सुद्धा वाढतं. स्नेहा नावाची एक पेशंट आली होती माझ्याकडे. वय वर्ष साधारणतः 35. तिला ॲसिडिटी, हार्टबर्न म्हणजे छातीमध्ये खूप जळजळ, दुखणं हे सुद्धा होत होतं. पिगमेंटेशन आणि पिंपल्ससुद्धा असायचे. जेव्हा ती आली तेव्हा तिने बरेच आधी ट्रीटमेंटसुद्धा घेऊन झाली होती. अशीच अँटासिड्स, त्यानंतर इकडून तिकडून ऐकून बऱ्याचशा तिने गोष्टी, घरगुती उपाय असं बरंच काही करून झालं होतं, पण तिला रिझल्ट काही मिळत नव्हते. जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिला काही मेडिसिन्स आणि विरेचन हे पंचकर्म मी सजेस्ट केलं आणि आम्ही ती विरेचनची प्रोसिजर सुरू केली. विरेचनमध्ये साधारणतः 3 ते 5 दिवस हे औषधी तूप घ्यायचं असतं. मसाज आणि स्टीम, ज्याला आपण स्नेहन, स्वेदन हे म्हणतो, हे याला आपण पूर्वकर्म म्हणतो. हे झाल्यानंतर आपण तिची विरेचनची प्रोसिजर करून घेतली. त्यानंतर काही पथ्यसुद्धा असतात, 3 ते 5 दिवस तिला पाळायची होती. ते सगळं तिने अगदी व्यवस्थित पाळलं आणि त्यानंतरचे जे काही तिला रिझल्ट्स दिसले ते खरोखरीच खूप चांगले रिझल्ट्स होते. म्हणजे तिची ॲसिडिटी तर गेलीच, त्यानंतर तिचं स्किनसुद्धा ग्लो झाली. म्हणजेच तिचं पिगमेंटेशन, पिंपल्स हे सुद्धा 1-2 ते 3 आठवड्यांनी येण्याचं प्रमाण हे खूप कमी झालं. तिची पचनक्रिया सुद्धा सुधारली, झोप शांत यायला लागली. म्हणजे पंचकर्म केल्यानंतर ती आली होती ॲसिडिटी ह्यासाठी, पण तिला मिळणारे जे रिझल्ट्स होते हे बरेच रिझल्ट्स तिला मिळाले. असं हे पंचकर्म खूप महत्त्वाचं आहे. पंचकर्माअंतर्गत आपण 5 वेगवेगळ्या शरीर शुद्धिक्रिया करतो. वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. या पंचकर्माचे आता आपण फायदे जाणून घेऊयात. पंचकर्मामुळे शरीरातील दोष संतुलित होतात. वात, पित्त, कफ या दोषांचं बॅलन्स करण्यासाठी पंचकर्माचा चांगला उपयोग होतो. आमदोष शरीराच्या बाहेर काढून टाकले जातात. यामुळे शरीराची कार्यशक्ती ही सुधारते. पचन, मेटाबॉलिझम सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सुधारतं. शरीरातील लिम्फॅटिक सिस्टीम, लिव्हर, गट यांचं डिटॉक्स होतं. रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढते. ॲब्झॉर्प्शन सुधारायला मदत होते. रक्ताभिसरण सुधारतं. हॉर्मोनल सिस्टीम बॅलन्स व्हायला सुद्धा यांनी चांगली मदत होते. पंचकर्मावर बरंच संशोधन झालं आहे. समजा तुम्ही गुगल केलं तर बरेच केस स्टडीज आणि रिसर्च पेपर हे तुम्हाला बघायला मिळतील. पंचकर्म जसं मी सांगितलं की 5 प्रकारचे हे वेगवेगळे शरीर शुद्धिक्रिया असतात. या 5ही प्रकारांवर तुम्हाला बरेच रिसर्च पेपर हे गुगलवर सापडतील. पंचकर्माने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा कमी होतो. म्हणजेच तुमचं पेशींचं आरोग्य हे सुधारतं. एजिंग प्रोसेस ही स्लो डाऊन व्हायला मदत होते. शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकणारे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट प्रोसेस म्हणजे पंचकर्म असंही आपण म्हणू शकतो. पंचकर्मामुळे इन्फ्लमेटरी मार्कर्स हे सुधारतात. क्रॉनिक इन्फ्लमेशन हे आपल्या शरीरामध्ये अनेक आजारांचं मूळ असतं. स्किन ॲलर्जीज, आर्थरायटिस, ओबेसिटी, PCOS
हे अनेक आजार आपल्याला इन्फ्लमेशनमुळे होतात आणि संशोधनानुसार असं आपल्याला दिसून येतं की पंचकर्मामुळे शरीरातील जी सूज आहे ती सूज कमी व्हायला मदत होते आणि शरीराची एक नैसर्गिक हीलिंग प्रोसेस ही पंचकर्मामुळे सुरू होते. पंचकर्म हे खूप चांगलं रिज्युव्हिनेशन प्रोसेस आहे. पंचकर्मामध्ये आपण जे पूर्वकर्म करतो की ज्याच्यामध्ये आपण घृतपान, स्नेहन, स्वेदन म्हणजे मसाज, स्टीम हे आपण जे करतो, यामुळे लिपिड सोल्युबल टॉक्झिन्स हे विरघळवून शरीराच्या बाहेर टाकले जातात. त्यामुळे आपल्या लिव्हर, किडनी आणि लिम्फॅटिक सिस्टीमवरचा ताण हा कमी होतो. शरीर शुद्धी होते, रक्तशुद्धी होते आणि आपलं पचन सुधारून ॲब्झॉर्प्शन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं. मेटाबॉलिझमसुद्धा चांगलं सुधारतं. बऱ्याच केस स्टडीजमध्ये स्किन डिसऑर्डर्समध्ये सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स हे दिसून आलेले आहेत. म्हणजे डर्मॅटोलॉजिकल प्रॉब्लेम्स पण आणि कॉस्मेटिक प्रॉब्लेम्स पण दोन्हीमध्ये आपल्याला पंचकर्माने चांगले रिझल्ट्स दिसतात. स्ट्रेस, फटीग, मूड स्विंग्स यामध्ये सुद्धा पंचकर्माने एक्सलंट रिझल्ट्स आपल्याला दिसून येतात. PCOS, थायरॉईड प्रॉब्लेम्स, डायबिटीज यामध्ये सुद्धा पंचकर्म हे इफेक्टिव्ह आहे. पंचकर्माचे असे अनेक फायदे आहेत. म्हणजे पंचकर्म ही फक्त शरीरशुद्धी क्रिया असं नाही आहे, तर ही एक सायंटिफिकली प्रूव्हन रिज्युव्हिनेशन प्रोसेस आहे. पंचकर्म करताना काही गोष्टी ह्या लक्षात ठेवायला पाहिजेत. पंचकर्म हे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करणं हे गरजेचं आहे. पंचकर्माआधी काही पाचन क्रिया म्हणजे आपण काही औषधी ह्या दिल्या जातात. पंचकर्मा दरम्यान तुमचा आहार म्हणजे पथ्य अपथ्य हे पाळणं हे खूप गरजेचं आहे. पंचकर्मानंतर संसर्जन क्रम म्हणजे पुन्हा इथे आहार हा खूप महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टींचं समजा तुम्ही योग्य पद्धतीने पालन केलं तर नक्कीच पंचकर्माचे चांगले रिझल्ट किंवा मॅक्सिमम रिझल्ट्स हे तुम्हाला मिळतात. पंचकर्म कोणी करावं हाही प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर आपलं वय, प्रकृती, आपल्याला आत्ता कोणता आजार आहे यानुसार आपले डॉक्टर हे आपल्याला कोणतं पंचकर्म करायचं आहे हे ठरवतात. तर पंचकर्म म्हणजे पाचही कर्म प्रत्येकाने केली पाहिजेत असं नाही. आपल्याला आत्ता काय आजार आहे किंवा आपल्याला पुढे जाऊन काय अचीव करायचं आहे यानुसार आपण आपलं पंचकर्मापैकी कोणते कर्म करायचं आहे हे आपले डॉक्टर हे ठरवतात. यासाठी आपलं प्रकृती परीक्षण, आपलं बल हे किती आहे, म्हणजे आपलं धातू बल काय आहे, आपल्याला आत्ता कोणकोणते आजार आहेत यानुसार हे डॉक्टर आपल्याला सल्ला देतात. आजकाल बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की 7 दिवसात, 15 दिवसात किंवा महिन्याभरात 5ही पंचकर्म ही करून टाकलेली आहेत. पण हे खरं तर योग्य नाही. जसं मी मगाशी सांगितलं तसं डॉक्टरांच्या सल्ल्याने 5 पैकी कोणतं पंचकर्म हे आपल्याला गरजेचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच केलं पाहिजे. ऋतूनुसार सुद्धा पंचकर्म सांगितलेलं आहे. म्हणजे दोष प्रकोपानुसार पंचकर्म समजा केलं तर त्याचे मॅक्सिमम बेनिफिट्स हे आपल्याला मिळतात. वसंत ऋतूमध्ये वमन, शरद ऋतूमध्ये विरेचन आणि वर्षा ऋतूमध्ये बस्ती हे समजा आपण त्या ऋतूमध्ये केले तर त्या दोषाचा प्रकोप हा त्या ऋतूमध्ये झालेला असतो आणि हा बाहेर टाकल्यामुळे आपल्याला वर्षभर ह्या पंचकर्माचा बेनिफिट हा मिळतो. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काही आजार झाला असेल तरच पंचकर्म करायचं का? तर नक्कीच नाही. आजारानुसार पंचकर्म केल्याने तो आजार कमी व्हायला नक्कीच मदत होते, पण आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी सुद्धा आपण पंचकर्म करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे वर्षातून एकदा आपल्या प्रकृतीनुसार आपण पंचकर्म करून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे. मगाशी जशी मी स्नेहाची केस स्टडी तुमच्याबरोबर शेअर केली तशा अनेक केस स्टडीज आहेत की ज्यातून तुम्हाला समजेल की पंचकर्मामुळे फायदा कसा होऊ शकतो. म्हणजे ओबेसिटी, PCOS, इनफर्टिलिटी, पचनाच्या तक्रारी, केसांच्या, स्किन डिसऑर्डर्स अशा अनेक तक्रारींमध्ये पंचकर्माचे चांगले रिझल्ट्स हे आपल्याला दिसतात.
तर अशा ह्या केस स्टडीज आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. तुम्ही पंचकर्म केलंय का आणि कोणतं पंचकर्म केलंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्या पंचकर्मातून तुमचा अनुभव काय आहे, तुम्हाला काय फायदे झालेत हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पंचकर्म हा खूप मोठा विषय आहे, त्यामुळे पंचकर्माविषयी अजून व्हिडिओज आपण घेऊन येत आहोत. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा.